आपणा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण जर नवीन असाल तर जरूर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या YouTube चॅनल मार्फत जी काही आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती सुरू आहे, त्या शिक्षक भरती विषयीचे आपण अपडेट चर्चेच्या माध्यमातून सादर करीत आहोत. असाच आज एक नवीन अपडेट आपल्या हाती आलेला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रातील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, 488 अशा शाळा आहेत महाराष्ट्रामधल्या, की त्यांना शासन मॉडेल स्कूलचा दर्जा देऊन त्यांचं डेव्हलपमेंट करणार आहे. म्हणजे त्यांना अत्याधुनिक सोयी सुविधा देणार आहे. तर ह्या ज्या 488 शाळा आहेत, त्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यामधल्या आहेत, त्याची लिस्ट आपल्याला आज मिळालेली आहे. त्या लिस्टवर आपल्याला एक नजर फिरवायची आहे. म्हणजे कुठल्या जिल्ह्यातल्या किती शाळा ह्या मॉडेल स्कूल म्हणून त्यांना जो दर्जा देण्यात येणार आहे. आणि या मॉडेल स्कूलचा दर्जा दिल्यानंतर तिथं कोणकोणत्या नवीन फॅसिलिटीज मिळणार आहेत, काय तिथं डेव्हलपमेंट होणार आहे, कोणत्या नवीन फॅसिलिटीज त्यांना मिळणार आहेत, याविषयीची सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. मित्रो, हा जो निर्णय हा शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे आणि विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत, त्या अंतर्गतच्या झेडपीच्या शाळा आहेत, त्यांच्याशी संबंधित असल्यामुळे याच्यावर चर्चा करणं फार महत्वाचं आहे. कारण या निर्णयामध्ये असं सुद्धा एक नमूद केलेलं आहे की या शाळांवर जे शिक्षक अपॉइंटेड होणार आहेत, ज्या शिक्षकांची या शाळावर नियुक्ती होणार आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देण्यासाठी बाहेरच्या देशात सुद्धा पाठवण्यात येणार आहे. हे याच्यामध्ये विशेष आहे आणि हे विशेष असल्यामुळे याच्यावर चर्चा करणं फार आवश्यक आहे. चला तर मग अशा कुठल्या शाळा आहेत आणि त्या शाळांना कोणत्या नवीन सोयी सुविधा मिळणार आहेत, याच्या विषयी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा आपण करणार आहोत. तर हा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयामध्ये यांनी असं स्पष्ट इथं दिलेलं आहे, सदर आदर्श शाळांमध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध असाव्यात. त्या शाळेमध्ये खालीलप्रमाणे ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा उपलब्ध असणं आवश्यक आहे. एक तर त्या शाळामध्ये पहिली गोष्ट, एक तर त्या झेडपीच्या शाळा असल्यामुळे त्याच्यामध्ये वाढता लोकसहभाग असायला पाहिजे. दुसरं, भविष्यात वाढती पटसंख्या व किमान 100 ते 150 पटसंख्या, त्या शाळेची जी पटसंख्या आहे ती 100 ते 150 असायला पाहिजे. त्यानंतर शालेय प्रांगणात अंगणवाडी पूर्व प्राथमिक वर्ग असणं अपेक्षित आहे. नंतर आकर्षक शाळा इमारत त्याची पाहिजे. त्यानंतर विद्यार्थीनुसार वर्ग खोल्या असायला पाहिजेत. मुलींकरिता व CWSN साठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छता गृह असणं आवश्यक आहे. पेयजल सुविधा व हँडवॉश तिथं असणं आवश्यक आहे. मध्यान्ह भोजनाकरता स्वयंपाकगृह व भांडार कक्ष सुद्धा पाहिजे. त्यानंतर शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, ग्रंथालय, वाचनालय, नंतर संगणक कक्ष, त्यानंतर व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा असणं पाहिजे. म्हणजे डिजिटल रूम सुद्धा तिथं असायला पाहिजे. शाळेत विद्युतीकरण सुविधा पाहिजे. त्याच्यानंतर शाळेला संरक्षक भिंत असली पाहिजे, म्हणजे त्याला कंपाऊंड वॉल सुद्धा असायला पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून शाळेतील इथं एमर्जन्सी एक्झिस्ट ची हे असायला पाहिजे, म्हणजे उपलब्धता, किंवा मग फायर जे काही इक्विपमेंट असते ते सुद्धा तिथं आपल्याला पाहिजे. परिसरातील शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे, हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे या मॉडेल स्कूलमध्ये. उत्कृष्ट शिक्षकांना, हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा, उत्कृष्ट शिक्षकांना देशांतर्गत ऑब्लिक देशाबाहेरील प्रशिक्षणासाठी पाठवणे, हा आपल्यासाठी एक याच्यामधला कळीचा मुद्दा आहे. या मॉडेल स्कूलवर जे काही समजा शिक्षक नियुक्त आहेत, त्याच्यापैकी ज्या शिक्षकांची कामगिरी उत्कृष्ट आहे, अशा शिक्षकांना ते देशांतर्गत किंवा देशाबाहेरील जे शिक्षकांचं प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणासाठी पाठवणार आहेत. त्यामुळे याच्यावर चर्चा करणं हे फार महत्वाचं आहे. तर इयत्ता 5वीची स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेणे, हा एक सुद्धा याच्यामध्ये एक पॉइंट आहे.
त्याच्यानंतर यांनी दिलेलं आहे, सदर आदर्श शाळांमध्ये वरील सुविधा शासकीय निधीशिवाय CSR व लोकसहभागातून उपलब्ध करून घ्याव्यात. एक CSR फंड असतो, तो फंड आणि लोकसहभाग याच्यामधून ह्या सुविधा या मॉडेल स्कूलमध्ये शासन उपलब्ध करून देणार आहे. लोकसहभाग मिळाला तर ठीक, नाही तर मग CSR जो शासनाचा CSR फंड आहे, त्या फंडातून या शाळांमध्ये डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. मग आता अशा ज्या ह्या शाळांची जी लिस्ट आहे, जवळपास 487 शाळा आहेत ह्या, आणि ह्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, ह्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यातल्या कुठकुठल्या आहेत त्याची लिस्ट सुद्धा आपल्याकडे आहे. पण प्रत्येक शाळेचं आता रीडिंग करणं आवश्यक नाही. एक ओझरतं आपण ओव्हरलुकिंग त्याचं आपण करणार आहे, की कोणत्या जिल्ह्यामधल्या झेडपीच्या कोणत्या शाळा आहेत ते. तर चला तर मग आता आपण हे लिस्ट आपल्याला बघायची आहे. या लिस्ट मध्ये याला या GR सोबतच यांनी ही लिस्ट दिलेली आहे बघा, इथं दिलेलं आहे त्यांनी स्पष्ट. मॉडेल स्कूल लिस्ट 488 शाळा आहेत मित्र एकूण. आणि या शाळांना हे एक महत्वाचं आहे की CSR फंडातून आणि लोकसहभागातून, म्हणजे ज्या गावात ती शाळा आहे तिथले काही म्हणजे असे दानशूर व्यक्ती असतात. जर त्यांनी त्या शाळेत समजा कोणी वॉटर फिल्टर दिलाय, कोणी काही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देत आहे, कोणी आणखी काहीतरी काहीतरी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असतो त्याच्यासाठी काहीतरी सेट उपलब्ध करून देतात, तर तो एक त्याला तो जो सहभाग आहे तो लोकसहभाग. आणि दुसरं असं की मग शासनाचा जो CSR फंड आहे, त्या CSR फंडामधून हे पूर्ण ह्या ज्या शाळा आहेत 488 शाळा, यांना मॉडेल स्कूल म्हणून दर्जा मिळाला आहे. ते शासन त्या व्यवस्था त्याच्यामध्ये करणार आहे. दोन गोष्टीतून CSR फंड आणि लोकसहभागातून करणार आहे. तर याची माहिती आपल्याला असावी. म्हणजे जेव्हा आपली समजा जर नियुक्ती होत असेल तर ती कुठली स्कूल आहे, मॉडेल स्कूल आहे की नाही, हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे. म्हणून आता याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट, तर ह्या काही जिल्हा परिषद आहेत, 34 जिल्हा परिषद त्याच्यामधल्या यांनी याच्यामध्ये शाळा दिलेल्या आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे सिरियल नंबर, त्यानंतर डिस्ट्रिक्ट दिलेला आहे, त्यानंतर ती कुठल्या ब्लॉक मधली शाळा आहे, त्यानंतर त्या शाळेचा UDAS नंबर काय आहे, त्यानंतर त्या शाळेचं नेम काय आहे, नेम ऑफ स्कूल. त्या सगळ्या झेडपीच्या शाळा आहेत, त्यामुळे यांचं नेम झेडपी आणि ती पुढे त्या गावाचं नाव येणार आहे. त्यानंतर तिथं जे शिक्षण नेते ते 1 ते 5, 1 ते 8 आणि 1 ते 12 अशा प्रकारच्या शाळा आहेत त्या. आणि त्याच्यानंतर त्यांचा एनरोलमेंट नंबर दिलेला आहे इथे. तर बघा, हे जे आहे पहिलं आपण जर बघितलं तर 1 पासून तर 16 पर्यंतच्या ज्या झेडपीच्या शाळा आहेत, ह्या अहमदनगर जिल्ह्यामधल्या घेतलेल्या आहेत त्यांनी. 1 पासून तर 16 पर्यंत ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्या अहमदनगर जिल्ह्यामधल्या घेतलेल्या आहेत. आणि त्यांनी इथं नाव सुद्धा त्यांना त्यांचे दिलेले आहेत. झेडपी स्कूल ही भोरवाडी आहे. म्हणजे वेगवेगळ्या गावांचे इथं नाव दिलेले आहेत. हे तुम्ही ही लिस्ट तुम्ही पाहू शकता. GR मध्ये ही लिस्ट त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानुसार या शाळांचे इथं म्हणजे गावांचे नावं दिलेले आहेत. म्हणजे इन केस समजा तुम्हाला जर जेव्हा नियुक्ती मिळाल्यानंतर जर ऑप्शन विचारला की तुम्हाला कुठं जायचंय, तर मित्र आपण जर हे मॉडेल स्कूलचं जर आपण त्याच्यामध्ये ऑप्शन दिला, तर एक असं होऊ शकते की आपल्याला एक विदेशात ट्रेनिंगची सुद्धा संधी मिळू शकते या GR नुसार. तर आपण आता फक्त कोणत्या जिल्ह्यामधल्या किती शाळा आहेत त्या पाहू आपण. ह्या सगळ्या झेडपीच्या शाळा आहेत. तर पहिला जिल्हा जो आहे अहमदनगर आहे. अहमदनगरच्या ज्या शाळा आहेत त्या 1 ते 16 शाळा घेतलेल्या आहेत त्यांनी. 1 पासून तर 16 म्हणजे एकूण 16 शाळा ह्या झेडपीच्या मॉडेल स्कूल मधून डेव्हलप होणार आहेत, त्या आहेत अहमदनगर मधल्या. चला तर पुढचा जो जिल्हा दिलेला आहे तो त्यांनी अकोला जिल्ह्याला आहे. अकोला जिल्हा आहे 17 पासून तर इथं दिलेला आहे 27 पर्यंत. म्हणजे मग अकोला जिल्ह्यातल्या ह्या शाळा दिलेल्या आहेत, या जर 17 पासून आहेत 27 पर्यंत, तर जवळपास या 10 ते 11 शाळा ह्या ज्या आहेत ह्या त्यांनी अकोला जिल्ह्यामधल्या घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये त्यांनी त्या गावांची नावं सुद्धा इकडच्या याच्यामध्ये कॉलम मध्ये दिलेले आहेत. तर त्याच्या पुढे जर आपण ही लिस्ट बघितली तर अमरावती जिल्हा आलेला आहे. तर अमरावती जिल्ह्यामधल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा मॉडेल स्कूल म्हणून डेव्हलप होणार आहेत, त्या 28 पासून त्यांनी दिलेल्या आहेत. 28 पासून तर त्यांनी दिलेल्या आहेत ह्या जवळपास 54 पर्यंत. एवढ्या ज्या शाळा त्यांनी घेतलेल्या आहेत झेडपीच्या, त्या घेतलेल्या आहेत अमरावती जिल्ह्यामधल्या. पुढं
औरंगाबाद जिल्हा सुरू होतो तर त्या घेतल्या 55 पासून त्यांनी घेतलेल्या आहेत औरंगाबादच्या, तर 71 पर्यंत घेतलेल्या आहेत. या ज्या शाळा आहेत या औरंगाबाद मधल्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर बीड जिल्हा आहे, तर ह्या बीड जिल्ह्यामधल्या शाळा याच्यामध्ये अनुक्रमांक जर बघितला आपण तर 72 पासून बीड जिल्ह्यातल्या शाळा ज्या आहेत त्या 89 पर्यंत घेतलेल्या आहेत. त्यानंतर पुढे 90 पासून भंडारा डिस्ट्रिक्ट सुरू होते आणि भंडारा डिस्ट्रिक्टच्या शाळा ज्या 90 पासून त्यांनी घेतलेल्या आहेत तर त्या आहेत या सिरियल क्रमांकानुसार. भंडारा जर आपण बघितलं तर इथपर्यंत येतात 96 पर्यंत. कुठपर्यंत आहेत? 96, 96 पर्यंत. त्याच्यानंतर इथं यांनी सुरू केलेला आहे 96च्या पुढे 97 पासून जो जिल्हा तयार म्हणजे इथं दिलेला आहे तो जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. आणि बुलढाणा जिल्ह्याच्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या 96 पासून त्यांनी दिलेल्या आहेत 116 पर्यंत. 116 आणि 117 पासून चंद्रपूर जिल्हा स्टार्ट होतो तर तो येतो 132 पर्यंत. एवढ्या ज्या झेडपीच्या शाळा आहेत त्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या शाळा मॉडेल स्कूल म्हणून ते डेव्हलप करणार आहेत, हे इथं उल्लेखनीय आहे. त्याच्यानंतर धुळे जो जिल्हा आहे त्याच्यामधल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या 133 पासून स्टार्ट होतात तर 138 पर्यंत. पुढला दिलेला आहे गडचिरोली. गडचिरोलीमध्ये 139 पासून त्यांनी दिलेले आहेत तर इथं जर बघितलं आपण तर 154 पर्यंत दिलेले आहेत. हा गडचिरोली आहे. नंतर पुढला घेतलेला आहे गोंदिया जिल्हा परिषद. गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत ज्या काही शाळा आहेत त्या 155 पासून स्टार्ट झालेल्या आहेत तर त्या आलेल्या आहेत इथं 163 पर्यंत. नंतर ज्या मॉडेल स्कूल म्हणून डेव्हलप करणाऱ्या शाळा आहेत तो जिल्हा जो आहे तो हिंगोली. हिंगोली आहे 164 पासून त्यांनी स्टार्ट केला आहे ते 169 पर्यंत. नंतरचा जो जिल्हा परिषद आहे झेडपी आहे ते जळगाव आहे. जळगाव 170 पासून स्टार्ट झालेला आहे तर जळगाव मधल्या शाळा आहेत 186 पर्यंत. पुढला जो जिल्हा त्यांनी जालना घेतलेला आहे. जालन्यामध्ये 187 पासून त्यांनी सुरू केलेलं आहे तर 187 पासून जालना जिल्ह्यातल्या शाळा सुरू होतात तर 201 पर्यंत. त्याच्यानंतर कोल्हापूर आहे 202 पासून कोल्हापूर स्टार्ट होतो तर तो येतो 215 पर्यंत. त्यानंतरची जे काही शाळा आहेत त्या लातूर मधल्या झेडपीच्या शाळा 216 पासून त्यांनी घेतलेल्या आहेत या तर 227 पर्यंत. नंतर पुढचा जिल्हा स्टार्ट होतो नागपूर. 288 पासून नागपूर स्टार्ट झाला तर 244 पर्यंत. नंतरची जी जिल्हा परिषद आहे ती नांदेड जिल्हा परिषद आहे आणि नांदेड जिल्हा परिषदच्या ज्या शाळा घेतलेल्या आहेत झेडपीच्या त्या 245 क्रमांकापासून स्टार्ट होतात नांदेड मधल्या तर त्या येतात इथं 267 पर्यंत. नंतर त्यांनी घेतलेला आहे नंदुरबार जिल्हा परिषद. नंदुरबार जिल्हा परिषद जर आपण बघितलं तर ती स्टार्ट होते आहे 268 पासून तर नंदुरबार येते 278 पर्यंत. नंतर आहे नाशिक. 279 पासून स्टार्ट होतात ह्या झेडपीच्या शाळा तर नाशिक मधल्या येतात 302 पर्यंत. पुढचा जो जिल्हा आहे म्हणजे जिल्हा परिषद आहे ते आहे उस्मानाबाद. उस्मानाबाद 303 पासून ज्या शाळा आहेत ज्या मॉडेल स्कूल म्हणून डेव्हलप होणार आहेत तर त्या आहेत 311 पर्यंत. नंतर आहे पालघर. 312 पासून स्टार्ट होते पालघर तर हे येते आहे 324 पर्यंत. त्याच्या पुढे आहे परभणी. परभणी मधल्या आहेत त्या 325 पासून परभणी स्टार्ट होते तर परभणी येते 344 पर्यंत झेडपी. पुढे आहे पुणे. 345 पासून स्टार्ट होतात या पुण्याच्या तर 362 पर्यंत. नंतर कोकणामध्ये जर गेलो आपण तर इथं रायगड आहे. रायगडचं सुरू होते 363 पासून तर 377 पर्यंत. नंतर कोकणामधलं झेडपी आहे ती आहे रत्नागिरी. 378 पासून स्टार्ट होते मित्र हो तर ही येते 387 पर्यंत. सांगलीची जी काही जिल्हा परिषद आहेत त्यांच्या ज्या शाळा आहेत त्या 387 पासून 388 पासून स्टार्ट होतात तर त्या आलेल्या आहेत सांगलीच्या 400 पर्यंत. त्याच्यानंतर सातारा झेडपी आहे 401 पासून सातारा झेडपीच्या ज्या शाळा स्टार्ट होतात तर त्या येतात साताराच्या 425 पर्यंत. नंतर कोकणातला जिल्हा घेतलेला आहे त्यांनी पुन्हा सिंधुदुर्ग. याच्या ज्या
झेडपीच्या स्कूल आहेत, याचा अनुक्रमांक याच्यामध्ये दिलेला आहे 426 पासून त्या येतात 434 पर्यंत. सोलापूर 435 पासून सोलापूरच्या ज्या काही शाळा आहेत त्या 447 पर्यंत. त्यानंतर ठाणे आहे, ठाणेच्या ज्या आहेत त्या 448 पासून तर 456 पर्यंत. वर्धा आहे 457 पासून वर्ध्यामधल्या ज्या येतात त्या येतात इथं 464 पर्यंत. नंतर स्टार्ट होतोय 465 पासून वाशिम जिल्हा स्टार्ट होतो. तर वाशिम जिल्ह्याच्या 465 पासून दिलेल्या त्यांनी 471 पर्यंत. आणि यवतमाळ आहे, यवतमाळ विदर्भातला जिल्हा आहे, 472 पासून यवतमाळ जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा स्टार्ट होतात त्या 488 पर्यंत. तर अशा एकूण 488 ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदच्या, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणतो, त्याला मॉडेल स्कूल म्हणून डेव्हलप करणार आहेत. आणि त्या मॉडेल स्कूल जर डेव्हलप झाल्या तर CSR फंडातून त्यांना निधी मिळतो आणि तिथं शिक्षकांना एक उत्कृष्ट संधी आहे की त्यांना विदेशात सुद्धा ते प्रशिक्षणाला पाठवू शकतात. जे काही म्हणजे ज्यांचं समजा एक चांगल्या प्रकारचं वर्क आहे अशा शिक्षकांना ते ट्रेनिंगला सुद्धा पाठवतील. आणि या ज्या शाळा आहेत या आपल्याला माहिती असाव्यात या दृष्टिकोनातूनच आपण हा जो आहे म्हणजे एक प्रयत्न इथं चर्चेचा केलेला आहे. कारण बरेचदा विचारल्या सुद्धा जाते एखाद्या वेळेस की बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा मॉडेल स्कूल म्हणून डेव्हलप केल्या जातील त्याची संख्या किती आहे. तर आपण या शिक्षण क्षेत्रात काम करतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती असायला पाहिजे की 488 शाळा आहेत त्या ज्यांना मॉडेल स्कूलचा दर्जा देण्यात आलेला आहे किंवा त्यांची महाराष्ट्रातून निवड झालेली आहे. आणि तिथं मग आता बाकीच्या काही सोयी सुविधा ज्या आहेत त्या वॉटर फिल्टर पासून डिजिटल क्लासरूम पासून कम्प्युटर रूम पासून सगळ्या सुविधा तिथं खेळण्याचं मैदान वगैरे सगळं शासन CSR फंडातून उपलब्ध करून देणार आहे किंवा त्याच्यामध्ये काही ठिकाणी लोक सहभाग सुद्धा घ्यावा लागणार आहे. तर ही एक माहिती आपल्यापर्यंत आजच्या या चर्चेच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत सादर केलेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि तुम्हाला असं वाटत असेल की असेच नवनवीन जे काही व्हिडिओ आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजेत तर आपण माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर आता मी आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो. पुनश्च आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.